बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या अल्डिहाइड कीटोन टॉपिकमध्ये आज नवीन रिएक्शन बघणार आहोत. अल्डॉल कंडेन्सेशन. कोणते रिएक्शन बघणार आहोत? अल्डॉल कंडेन्सेशन. बघा अल्डॉल कंडेन्सेशन म्हणजे नेमकं होतं काय? अल्डॉल is an reaction. So aldehyde contain at least one alpha hydrogen atom undergo a reaction in presence of dilute alkali. So dilute alkali is a dilute sodium hydroxide or potassium hydroxide or sodium carbonate. At catalyst to from beta hydroxyaldehyde or aldol, this reaction is known as aldol reaction. aldol reaction मध्ये काय होतं नेमकं? त्याच्यामध्ये ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन हा प्रेझेंट असतो. तर रिॲक्शन सुरुवातीला कशी करायची बघा. काय घ्यायचं? सुरुवातीला अल्डेहाइड घ्यायचं आहे की नाही. जसं 2 मोल ऑफ RCS2CHO. बघा आपलं रिॲक्शन सांगितल्याप्रमाणे काय आहे? अल्डेहाइड कंटेनिंग ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम आहे की नाही. त्याच्यामध्ये किमान ॲटलिस्ट एक हायड्रोजन ॲटम हा प्रेझेंट असला पाहिजे. अंडरगो अ रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली. हे की नाही. रिॲक्शन कोणासोबत करायची ती? डायल्यूट अल्कली म्हणजे डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम कार्बोनेट. ॲज अ कॅटलिस्ट टू फ्रॉम बीटा हायड्रॉक्झी अल्डेहाइड. आपल्याला फायनल प्रोडक्ट काय भेटणार आहे? बीटा हायड्रॉक्झी अल्डेहाइड म्हणजे अल्डॉल भेटणार आहे. बरोबर आहे. मग याच रिॲक्शनला काय म्हणायचं? दिस रिॲक्शन इज नोन ॲज ए अल्डॉल रिॲक्शन. बघ समोर काय सांगितलं? Formation of aldol is an addition reaction. Aldol form from aldehyde having alpha hydrogen undergo subsequent elimination of water molecule on warming, giving rise to alpha beta unsaturated aldehyde. आता ज्यावेळेस आपण ते अल्डेहाइडचं जर फॉर्मेशन केलं आहे की नाही, आपण याच्यामध्ये आपल्याला फायनल प्रोडक्ट काय भेटणार आहे? काय सांगितलं त्यांनी? याच्यामध्ये आपण वॉटरसोबत रिॲक्शन करायची. वॉटरला काय करतो? थोडंफार वॉर्म करायचं इन प्रेझेन्स ऑफ अल्डॉल. आणि फायनल प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. बघा सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी? 2RCS2OH. व्हॉट इज दिस? दिस इज ए अल्डेहाइड. हा काय? अल्डेहाइड. याच्यामध्ये आपण काय ॲड केलं? ॲक्वियस NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. याचं काय तयार झालं? अल्डॉल. काय तयार झालं? याचं अल्डॉल तयार झालं. आपण रिॲक्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे काय ॲड केलं याच्यामध्ये? डायल्यूट NaOH म्हणजे ॲक्वियस NaOH ॲड केलं. म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट असतं. अल्डेहाइडमध्ये रिॲक्शन कोणासोबत केली? ॲक्वियस NaOH. काय तयार झालं? अल्डॉल. आता परत या अल्डॉलला काय केलं? आपण थोडंसं वॉर्मअप केलं. कोणासोबत वॉर्मअप केलं? दॅट इज ए वॉटरसोबत. आणि वॉटरसोबत वॉर्मअप केल्यानंतर आपल्याला फायनल प्रोडक्ट काय भेटलं? दॅट इज ए अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. है की नाही? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. समजलं का? अल्डॉल रिॲक्शनमध्ये आपण काय केलं? अल्डेहाइडमध्ये ॲटलिस्ट किमान एक अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असणं गरजेचं असतं. आहे की नाही? अल्डेहाइड कंटेनिंग ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन अंडरगो रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली सोडियम हायड्रॉक्साईड. या अल्डेहाइडमध्ये किमान एक अल्फा हायड्रोजन असलं पाहिजे. आणि त्याची रिॲक्शन कोणासोबत करायची? दॅट इज ए सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. बरोबर आहे. आणि फायनल प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला? दॅट इज ए अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. ही जी आपण रिॲक्शन बघितली, अल्डेहाइड घेतलं त्याच्यानंतर ॲक्वियस NaOH घेतलं, त्याचं काय तयार झालं? अल्डॉल तयार झालं. बरोबर आहे. अल्डॉल नंतर या अल्डॉलला परत काय केलं? आपण थोडंसं वॉर्म केलं. कोणासोबत वॉर्म केलं? वॉटरसोबत. आणि काय तयार झालं आपलं? अल्फा बीटा. आहे की नाही? ही झाली अल्फा, हे झालं बीटा म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. RCH. बरोबर. आता एक्झाम्पल घेतलं आपण याचं इथॅनॉलचं. इथॅनॉल. बरोबर. अल्डेहाइड म्हणल्यावर आपलं काय येतं? इथॅनॉल. 2 इथॅनॉल घेतले. हा झाला अल्फा पोझिशन, कारण की हा झाला आपला कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपच्या शेजारी कोणत्या? हा CS2 आहे. हा अल्फा कार्बन झाला, अल्फा हायड्रोजन झाला आपला. यालाच कोणासोबत ट्रीट केलं आपण? डायल्यूट NaOH सोबत. डायल्यूट NaOH सोबत ट्रीट केल्यानंतर आपलं प्रोडक्ट काय भेटलं बघा इथे आता? that is a 3-hydroxy butanol or an aldol. काय भेटलं?
3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल म्हणजे किती आहे, दॅट इज 1 2 3 4 कार्बन, दॅट इज 3 नंबर ऑफ कार्बन, इट इज अ हायड्रॉक्सिल ग्रुप अँड दिस इज ए अल्फा हायड्रोजन. बरोबर, हा सी एच्या शेजारी कोणता अल्फा हायड्रोजन आहे, दॅट इज अल्फा हायड्रोजन. आणि ओव्हरऑल रिएक्शन आपल्याला काय भेटलं, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल म्हणजे अल्डॉल. आणि अल्डॉलच आपण काय केलं, थोडंसं वॉटरसोबत हीट केलं. हीट केल्यानंतर फायनल प्रोडक्ट दॅट इज ए ब्यू2 म्हणजे हा H2O मॉलिक्युल आपला काय झाला, बाहेर निघाला, हा H2O. बरोबर, म्हणजे काय रिएक्शन काय झाली, ब्यू2 जसे 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन, टोटल नंबर ऑफ कार्बन किती या ठिकाणी 4 कार्बन. आपण इथून जर नंबरिंग घेतली 1 2 3 आहे की नाही, टोटल 4. तर हा काय झाला, याचा शेजारचा अल्फा कार्बन, हा झाला बीटा. म्हणजे बघा, दिस ओव्हरऑल रिएक्शन इज कॉल्ड एज अल्डॉल कंडेन्सेशन इज ए न्यूक्लियोफिलिक ॲडिशन एलिमिनेशन रिएक्शन. याला दुसरं रिएक्शन आपण काय म्हणतो आपण, दॅट इज ए न्यूक्लियोफिलिक ॲडिशन एलिमिनेशन रिएक्शन. अशा प्रकारे आपण कोणती रिएक्शन पाहिली, अल्डॉल रिएक्शन. अल्डॉल रिएक्शनमध्ये काय समजलं तुम्हाला मग, दॅट इज ए अल्फा हायड्रोजन ॲटम आहे की नाही. या रिएक्शनमध्ये किमान ॲटलिस्ट एक अल्फा हायड्रोजन ॲटम असतो. बरोबर आहे. आणि तो कोणासोबत रिएक्शन करतो, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्किल सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड. बरोबर आहे. आणि फायनल प्रोडक्ट काय भेटतो, दॅट इज ए बीटा अल्फा बीटा हायड्रॉक्सी अल्डेड और कीटोन. दिस रिएक्शन इज नोन ॲज ए अल्डॉल रिएक्शन. बरोबर आहे. आता याच्यासमोर बघा खाली काय दिलेलं आपल्याला, समोरच बघा आता, कीटोन कंटेनिंग ॲटलिस्ट 2 अल्फा हायड्रोजन ॲटम. आता कीटोनमध्ये ॲटलिस्ट किती हायड्रोजन आहे, दॅट इज ए 2 हायड्रोजन ॲटम. बरोबर आहे. कीटोन कंटेनिंग ॲटलिस्ट 2 हायड्रोजन ॲटम also undergo aldol condensation reaction and give alpha beta unsaturated ketone. for example, बघा ही एक रिएक्शन दिली आहे आपल्याला, कशी दिलेली आहे, दुसरी कीटोनची रिएक्शन दिलेली आहे. आता प्रोपेनॉन कीटोन म्हणाल तर प्रोपेनॉन, दिस हाऊ मेनी कार्बन, 1 2 3 कार्बन, दॅट इज अ कीटोन. याला म्हणतो आपण प्रोपेनॉन. बघा काय सांगितलं, कीटोन कंटेनिंग ॲटलिस्ट 2 अल्फा हायड्रोजन ॲटम आहे की नाही. कीटोनमध्ये किती हायड्रोजन असणार, ॲटलिस्ट 2 हायड्रोजन ॲटम अंडरगो अल्डॉल कंडेन्सेशन. त्याच्यामध्ये कोणतं काय होणार, अल्डॉल कंडेन्सेशन. आणि इट गिव्स अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. फायनल प्रोडक्ट दॅट इज अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. आता बघा या रिएक्शनमध्ये काय काय आहे, प्रोपॅनॉन रिएक्शन कशीच केली आपण, दॅट इज प्रोपॅनॉन. बघा प्रोपॅनॉन दॅट इज 1 2 3 कार्बन, दॅट्स अ प्रोपॅनॉन, इजंट इट. बेरियम हायड्रॉक्साईड, कोणतं कॅटलिस्ट वापर आपण, दॅट इज ए बेरियम हायड्रॉक्साईड. सो रिएक्शन इज, आता याचं बेरियम हायड्रॉक्साईड ट्रीट केल्यानंतर रिएक्शन कशी झाली बघा, CH3 सिंगल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, C च्यावर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, CH3 दॅट इज ए 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटेन 2 म्हणजे दॅट इज ए कीटोल. हे काय तयार झालं याचं, दॅट इज ए कीटोल तयार झालं. बघा आता 4 हायड्रॉक्सिल कसं म्हणता येईल ना, दॅट इज ए 1 2 3 4, दॅट इज अ 4 नंबर, दॅट इज हायड्रॉक्सी. 4 नंबर मिथिल है कि नाही. टोटल नंबर ऑफ कार्बन दॅट इज अ 5, 1 2 3 4 5 अँड 2 ओनी दॅट इज ए 2 नंबर, दॅट इज कीटो ग्रुप. सो फायनल नेम इज ए 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटॅन 2 ओनी. म्हणजे हे काय झालं, आपलं कीटोल तयार झालं. बरोबर आहे. आता यालाच आपण थोडंसं वॉटरसोबत वॉर्म केलं, जसं की या ठिकाणी हा वॉटर मॉलिक्यूल काय ना आपल्याला रिमूव्ह होऊन जाईल एक नाही, जसं रिमूव्ह ऑफ वॉटर मॉलिक्यूल. फायनल प्रोडक्ट इज ए 1 2 3 4 5 कार्बन चेन, दॅट इज ए नंबर 3 कार्बन इज अ डबल बॉन्ड है की नाही. 1 2 3 4 मिथिल पेंट 3En, दॅट इज 3En आणि 2 ओनी, हा झाला 2 ओनी. म्हणजे या ठिकाणी हा झाला अल्फा आणि हा झाला बीटा. अल्फा बीटा हा झाला अल्फा हायड्रोजन, हा झाला बीटा हायड्रोजन. बरोबर आहे. अल्फा कार्बन बीटा कार्बन. म्हणजे याच्या रिॲक्शनमध्ये आपल्याला फायनल प्रोडक्ट काय भेटलं, 4 मिथिल पेंट 3En2ONe. हा झाला टोटल 5 कार्बन चेन म्हणून पेंटेन. इथं 2 नंबरला किटो ग्रुप म्हणून 2ONe आणि 3 नंबरला डबल बॉन्ड म्हणल्यावर En. म्हणजे फायनल प्रोडक्ट जे 4 मिथिल पेंट 3En2ONe. बरोबर आहे.
तर अशा प्रकारे आपण आज ही अल्डिहाइडची रिएक्शन बघितली. तर अल्डिहाइडची आणि कीटोनची म्हणजे दॅट इज ए अल्डॉल कंडेन्सेशन. बरोबर आहे. याच्यामध्ये आपला फायनल प्रोडक्ट काय भेटला? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. बरोबर आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड और अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्डिहाइडची रिएक्शन झाली तर अल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन केली तर आपण दॅट इज ए कीटोन. बरोबर आहे. जर अल्डिहाइडची रिएक्शन केली तर अल्डिहाइडमध्ये ॲटलिस्ट 1 हायड्रोजन अल्फा हायड्रोजन असतो आणि कीटोनमध्ये ॲटलिस्ट 2 हायड्रोजन ॲटम असते. बरोबर आहे. आणि फायनल प्रोडक्ट इज अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड अँड कीटोन इज ए अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. इज इट? ओके. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.